नमस्कार. धनश्री ग्रुप या यूट्यूब चॅनलमध्ये मी गजानन काळ्यातलं मनपूर्वक स्वागत करतोय. मित्रांनो, आज ज्या 10वी पास महिला आहेत त्यांना बीमा सखीच्या माध्यमातून केंद्र सरकारमार्फत प्रति महिना 7,000 रुपये वेतनाप्रमाणे सुवर्ण संधी दिलेली आहे. या नोकरीचं स्वरूप कसं असणार आहे, यामध्ये जॉईन होण्यासाठी काय आवश्यक आहे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, त्यानंतर कामाचं स्वरूप, त्यानंतर 7,000 व्यतिरिक्त अजून काय रक्कम कमावता येणार आहे का, ए टू झेड माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. हा जर व्हिडिओ आपण पाहिला, दुसरा व्हिडिओ पाहण्याची आपल्याला गरज भासणार नाही. त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. आपल्या मनातील प्रत्येक शंका मी दूर करणार आहे. यापूर्वी आपल्याला एक विनंती करतो, जर चॅनल नवीन असेल तर कृपया आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढे येणाऱ्या बेलला क्लिक करा. मित्रांनो, आपण काय करूया, प्रथमतः देशाचे जे अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन मॅडम यांचे एक स्पीच ऐकूया, आपण एक भाषण ऐकूया. फिर भी 100 LIC एजेंट जहां है वहां महिला एजेंट 28 ही है। मतलब 100 में से 28 ही महिला एजेंट्स है अब तक। इसीलिए आज प्रधानमंत्री जी के द्वारा लॉन्च होने वाले ये बीमा सखी प्रोग्राम का महत्व बहुत है। मैं मानती हूं ये बीमा सखी प्रोग्राम जो आज माननीय प्रधानमंत्री जी लॉन्च करने वाले हैं, उसको महिला करियर एजेंट का प्रोग्राम भी हम बोलते हैं। उसमें महिला सशक्तिकरण के काम मद्देनजर रखते हुए 25,000 महिलाओं को बीमा सखी के नियुक्ति करने वाले हैं माननीय प्रधानमंत्री जी। इसमें 10वीं पास किए हुए महिलाओं को LIC रिक्रूटमेंट के द्वारा एजेंट के नाम में, महिला बीमा सखी के नाम में उनको रिक्रूट करते हुए उनको एक स्टाइपेंड भी देंगे। पहले साल हर महीना 7,000 रुपया, हर महीना 7,000 रुपया। फिर अगले साल हर महीना 6,000 रुपया होते हुए तीसरी साल हर महीने 5,000 रुपया हर महीना हर महिला को मिलेगा। ये सिर्फ बेसिक स्टाइपेंड है। इसके ऊपर महिला उनके अपने अपने कमीशन भी कमा सकते हैं। जितने बीमा वो करवा रही है वो उतना उनका कमीशन भी बढ़ेगा। इसीलिए 7,000 हो पहले साल, 6,000 हो अगले साल, 5,000 हो तीसरी साल हर महीना महिला को वो बेसिक इनकम जैसे स्टाइपेंड मिलेगा, मगर उसके ऊपर जितना होशियारी से महिला आगे बीमा बिजनेस को बढ़ा रही है उतना उनको कमीशन भी बढ़ेगा। इन 3 सालों में 2 लाख बीमा सखी का नियुक्त करने के लिए हम कोशिश करेंगे। 2 लाख पूरे देश भर में से महिला ही नियुक्त होंगे। इसके साथ साथ और इसमें एक और विषय है, उम्र इसमें कोई हमें रोक नहीं सकते हैं। 18 उम्र से 70 साल तक की महिला इसमें भर्ती हो सकते हैं। 18 to 70 इयर्स महिला को इसमें अपॉर्चुनिटी है। इसमें और आगे चलते हुए 3 साल के बाद भी महिला इसमें लाइफ लॉन्ग करियर एजेंट बन सकते हैं अगर इन 3 सालों में रेगुलेटर इरडाई के LIC के द्वारा इनको ट्रेनिंग भी दी जा सकते हैं। क्योंकि आज परमानेंट डेवलपमेंट ऑफिसर जैसे पोजीशन को आना है तो कानूनन उनको एक परीक्षा लेना पड़ता है। सो स्टाइपेंड मिलेगा, कमीशन भी मिलेगा, अब बीमा सखी भी होंगे, मगर उसके बाद अगर आप एक छोटा सा परीक्षा लिखकर उसमें पास हो जाते हैं, कुछ नंबर अच्छा मिलता है आपको, आप आगे जाकर के डेवलपमेंट एजेंट भी बना भी सकते हैं परमानेंटली LIC में। इसको LIC के द्वारा हम इन 3 सालों में आपको ट्रेनिंग भी दिलवाएंगे।
जो कि आप परीक्षा उसके बाद आसानी से लिख सकते हैं और पास भी कर सकते हैं। उसका ट्रेनिंग का जिम्मेदारी भी LIC के हाथ में होगा। मित्रांनो, आपण भाषण ऐकलात, यामध्ये आता तरी आपल्या लक्षात आलं असेल हे केंद्र सरकारचं जॉब असणार आहे आणि देशाचे प्रधानमंत्री मोदीजींनी हा घोषणा केलेली आहे। यामध्ये 2 लाख महिलांना रोजगार मिळणार आहे मित्रांनो, आणि पहिल्या वर्षी प्रति महिना 7, दुसऱ्या वर्षी प्रति महिना 6 आणि तिसऱ्या वर्षी प्रति महिना 5,000 रुपये। मित्रांनो, या व्यतिरिक्त आपण जे पॉलिसी विकणार आहात त्याच्यावरील कमिशन देखील मिळवणार आहात। समजा आपण प्रति महिना 7,000 पेमेंट घेताय, या व्यतिरिक्त आपण प्रत्येक महिन्यामध्ये 2 पॉलिसी जर केल्या 10,000 रुपयाच्या, तरी आपल्याला 15-16 हजारापर्यंत पेमेंट पडणार आहे। यामुळे आपण जेवढ्या चतुराईने यामध्ये काम कराल तेवढं आपल्याला इन्कम यामध्ये वाढणार आहे। आणि दुसऱ्या वर्षी कमी स्टायफंड शिष्यवृत्ती ठेवण्याचं कारण म्हणजे मागील रिन्युअल कमिशन पण आपल्याला मिळणार आहे मित्रांनो। पहिल्या वर्षी जो आपण बिझनेस केला आहे त्याचा रिन्युअल कमिशन पण मिळणार आहे। यामुळे पहिल्या वर्षापेक्षा दुसऱ्या वर्षाचा आपला इन्कम जास्त असणार आहे, दुसऱ्यापेक्षा तिसऱ्या वर्षामध्ये आपला इन्कम जास्त असणार आहे। यामुळे हा स्ट्रक्चर आहे अशा प्रमाणे ठेवण्यात आलेला आहे। मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहता येईल आपल्याला, हे एकदा वाचून घ्या मित्रांनो, हे पूर्ण मी वाचत बसणार आहे। याचं लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेले आहे, त्या ठिकाणी जाऊन हे वाचू शकता आपण। यामध्ये मी ठळक मुद्दे आपल्याला सांगतोय। हे जे नोकरी आहे मित्रांनो, हे परमनंट नाही, आपण 3 वर्षासाठी यामध्ये असणार आहात। 3 वर्षानंतर आपण जे बिझनेस कराल तेवढंच आपल्याला कमिशन मिळणार आहे। हा जो शिष्यवृत्ती मिळणार आहे आपल्याला, हे बंद होईल मित्रांनो। त्यानंतर यामध्ये वयाच्या 18 पासून 70 वर्षाच्या ज्या महिला आहेत त्यांना यामध्ये नोंदणी करता येणार आहे। किमान 10वी पास असणं गरजेचं आहे। त्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता, जर LIC मधील कर्मचारी, एजंट यांचे जर रिलेटिव्ह किंवा पत्नी किंवा इतर कुणी जर नातलग असतील तर यामध्ये त्यांना अर्ज करता येणार नाही। त्यानंतर LICचे सेवानिवृत्त कर्मचारी, त्यानंतर त्यांचे रिलेटिव्ह असतील त्यांना पण हे, किंवा एखादे जुने एजंट असेल, ते एजन्सी बंद पडली असेल आणि नवीन आपण यामधून जर करणार असाल तरी हे सुद्धा होणार नाही। जे नवीन आहेत त्यांच्यासाठी ही संधी आहे। त्यानंतर जो फॉर्म आपण भरणार आहोत त्याला 4 फोटो लागणार आहेत। त्यानंतर सर्व संबंधित कागदपत्रे आपल्याला जोडायची आहेत, वयाचा पुरावा जोडायचा आहे, शैक्षणिक कागदपत्रे आपल्याला 10वी किंवा 12वीचा मार्कलिस्ट जोडायचं आहे। त्यानंतर आपल्याला यासाठी अर्ज करायचा आहे मित्रांनो। त्यानंतर अर्ज करण्यासाठी काय करायचं आहे मित्रांनो, आपल्याला एक सोपी पद्धत सांगतोय। आपण ऑनलाईन पद्धतीने पण अर्ज करता येईल, किंवा आपण आपल्या जवळच्या LIC ऑफिसमध्ये जा, त्या ठिकाणी डेव्हलपमेंट ऑफिसर असतात, म्हणजे विकास अधिकारी असतात, त्यांना तुम्ही भेटा, आपले सर्व प्रश्न विचारा, कमिशन स्ट्रक्चर काय आहे ते पण विचारा। मी सांगू शकलोच त्यामध्ये कमिशन स्ट्रक्चर, खूप मोठा व्हिडिओ होईल, त्यासाठी तुम्ही पुढचं तुमचं काम तुम्ही करा। आता पूर्ण माहिती देतोय मी आपल्याला। यामध्ये डेव्हलपमेंट ऑफिसरला जाऊन भेटा, ते तुम्हाला पूर्ण माहिती देतील, आपला फॉर्म भरून घेतील, सर्व प्रोसेस करून देतील, त्यानंतर आपला सिलेक्शन होऊन जाईल मित्रांनो। त्यानंतर या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्यासमोर असा फॉर्म ओपन होईल, यामध्ये पाहू शकता नाव टाकायचं आहे, त्यानंतर या ठिकाणी डेट ऑफ बर्थ, त्यानंतर मोबाईल नंबर, ईमेल ID, ॲड्रेस टाकायचा आहे, पिनकोड टाकायचा आहे। या ठिकाणी एजंट, डेव्हलपमेंट ऑफिसर, आपण यामध्ये जर LIC मध्ये कार्यरत असलेले एजंट, डेव्हलपमेंट ऑफिसर, तिथले कर्मचारी किंवा मेडिकल एक्झामिनर जे असतात LICचे रिलेटिव्ह, ते आपले जर कोण नातलग असतील किंवा रिलेटिव्ह असतील तर या ठिकाणी यस करायचं आहे, नाही तर नो करा। यस असतील तर आपल्याला संधी नाही मित्रांनो। यामध्ये नवीन जे आहेत त्यांनीच यामध्ये फॉर्म भरायचा आहे। त्यानंतर कॅप्चर टाकून आपला हा फॉर्म सबमिट या ठिकाणी करायचा आहे। आपल्याला पुढील 2-3 दिवसामध्ये LIC कडून कॉल येईल, आपलं पूर्ण जे शंका कुशंका मनामध्ये काही असेल ते सर्व क्लिअर करतील। आपल्याला जर इच्छा असेल तर आपण यामध्ये जॉईन होऊ शकता आणि भरपूर पैसा कमवू शकता। यामध्ये अनलिमिटेड संधी आहे मित्रांनो। हा व्हिडिओ नक्कीच आपल्याला आवडला असणार आहे, आवडल्यास एक लाईक अवश्य करा, इतर मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।